कर्ण पडला, आता दुर्योधन युद्ध जिंकूच शकत नाही. कुंती म्हणते. दुर्योधनाला सुद्धा ही जाणीव झालीच असणार की आपण पराभूत होत आहोत. पण निराशेत ही एक पोकळ उष्ण धैर्य असतं, एक वेडी आशा असते. दुर्योधनानं कर्णाच्या मृत्यूनंतर शल्याला सेनापती पदाचा अभिषेक केला. शल्य मद्रदेशीचा राजा, माद्रीचा सख्खा भाऊ, नकुल सहदेव यांचा सख्खा मामा आणि त्याच नात्यानं युधिष्ठिर, भीम, अर्जुन यांचा सावत्र मामा. तसा तो दुर्योधनाचा सुद्धा थोड्याशा दूरच्या नात्यानं का होईना मामाच. हे युद्ध म्हणजे एकूणच एक विलक्षण गोंधळ आहे. सख्खे, सावत्र, चुलत, रक्ताचे, नात्याचे असे सगळे एकमेकाशी लढणारे हे सगळे योद्धे एकमेकांचे नातेवाईक होते आणि एकमेकाशी ते युद्ध करत होते, एकमेकांना मारून टाकत होते, संपवून टाकत होते आणि हा सगळा एक विलक्षण महायुद्धाचा वेळाचार चाललेला होता. शल्य सेनापती बनला. 17व्या दिवशी जेव्हा कर्ण पडला तेव्हाच खरं तर हे युद्ध संपलं होतं. पण आता 18व्या दिवशी या युद्धाचा औपचारिक शेवट शल्याकडून होतो. शल्य सेनापती कौरव सेनेचा सेनापती बनतो आणि तो रणांगणावर येतो. त्याआधी जेव्हा तो कर्णाचा सारथी म्हणून कुरुक्षेत्रावर आला होता तेव्हा त्यानं कर्णाचा सतत अपमान केला होता, त्याचा तेजोभंग केला होता. खरं तर सारथ्यानं रथीला प्रोत्साहन द्यायचं असतं, त्याला योग्य दिशेनं न्यायचं असतं आणि त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्याकडून पराक्रम घडवून आणावा ही सारथ्याकडून अपेक्षा असते. ते कृष्ण करत होता, अर्जुनाकडून तो पराक्रम करवून घेत होता. पण शल्यानं मात्र कर्णाला सतत अपमानित केलं आणि त्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण केलं. खरं तर कर्ण आधीच मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालेला होता, पण शल्यानं ते अधिकच योग्य प्रकारे त्याचं खच्चीकरण केलं आणि त्याच्याकडून कुठलाही पराक्रम होऊ नये याची काळजी घेतली. शल्य नेमका कुणाच्या बाजूने लढत होता? शरीरानं तर तो दुर्योधनाच्या बाजूनं रणांगणावर उतरलेला होता, पण मनातून तो पांडवांनी जिंकावं अशीच प्रार्थना करीत होता. हा दुर्योधन युद्ध जिंकणार तरी कसं होता कोण जाणे. त्याचे सगळे सेनापती भीष्म, द्रोण आणि आता शल्य हे सगळे सेनापती पांडवांचे हितचिंतक होते आणि एकटा जो कर्ण होता तो कर्ण सुद्धा मनातून द्विधा अवस्था झालेला असा कर्ण होता. आता हा शल्य वयोवृद्ध, अत्यंत वयस्कर असा हा शल्य सेनापती झाला. अर्थातच दुर्योधन ज्यावेळी त्याला सेनापती पदाचा अभिषेक करतो त्याच वेळी तो त्याला म्हणतो की मामा, तू फक्त नामधारी सेनापती आहेस, युद्ध तर आम्हीच करणार आहोत, पण तू सेनापती पदावर तू विराजमान हो आणि रणांगणावर उतर. त्याप्रमाणे शल्य रणांगणावर उतरला. जेव्हा तो कर्णाचा सारथी म्हणून रणांगणावर आला होता त्यावेळी कर्णाकडून नकुल सहदेव यांचा वध होऊ नये याची त्यानं काळजी घेतली होती. म्हणजे पांडवांनी जिंकावं याची शल्य काळजी घेतच होता, आधीपासूनच घेत होता. आता तो स्वतःच सेनापतीपदी बसला होता आणि सेनापती म्हणून कुरुक्षेत्रावर आला होता. आणि हा शल्य आता आपले सख्खे भाचे नकुल सहदेव यांचा वध करणार होता का? आणि युधिष्ठिर किंवा अर्जुन यांच्या पुढं तो टिकाव, अर्जुन किंवा भीम यांच्या पुढं त्याचा टिकाव लागू शकणार होता का या वयोवृद्ध अशा शल्याचा? ही गोष्ट दुर्योधनालाही माहित होतं की त्यांच्याशी तुल्यबळ असं शौर्य शल्याकडे नाही.
पण त्याचा नाईलाजच होता. त्याला सेनापतीपदी बसवण्यासाठी, सेनापतीपदी अभिषेक करता यावा असा एखादा वीर त्याच्याकडे शिल्लकच राहिलेला नव्हता. त्यामुळं शल्याला त्यानं नाईलाजानं सेनापती पदाचा अभिषेक केला आणि शल्य 18व्या दिवशी सेनापती म्हणून कुरुक्षेत्रावर आला. त्यानं युधिष्ठिराला आव्हान दिलं युद्धाचं आणि युधिष्ठिरानं त्याला सहजासहजी अगदी युद्ध तुंबळ झालं. 18व्या दिवशीचं युद्ध तुंबळ झालं, कारण जवळजवळ सगळीच्या सगळी कौरव सेना कापली गेली, मारली गेली आणि शल्य युधिष्ठिराकडून मारला गेला. युधिष्ठिरानं शल्याचा वध केला. युधिष्ठिर हा काही फारसा शौर्याबद्दल प्रसिद्ध नव्हता, पण त्याच्याकडूनही ज्याचा वध होऊ शकतो असा सेनापती शल्य, हा शल्य युधिष्ठिराकडून त्याचा वध झाला आणि औपचारिकदृष्ट्या कुरुक्षेत्रावरील महाभारत युद्ध संपलं. खरं तर ते खऱ्या अर्थानं ते 17व्या दिवशी कर्णाच्या मृत्यूबरोबरच संपलं होतं, पण आता औपचारिकदृष्ट्या शल्याच्या मृत्यूनंतर ते पूर्णपणे संपून गेलं आणि सगळीच्या सगळी कौरव सेना मारली गेली. 18व्या दिवशी महाभारत युद्ध संपलं. आता खरं तर हे संपलं नव्हतं, कारण इथून पुढं या युद्धाचा अत्यंत भीषण असा शेवट होणार होता. दुर्योधन आणि भीम यांचं द्वंद्व युद्ध आणि त्यानंतर अश्वत्थाम्यानं स्वतःला सेनापती पदाचा अभिषेक करून घेणं आणि रात्रीच्या अंधारामध्ये पांडवांची शिबिरं जाळणं, यामध्ये या युद्धाचा भीषण शेवट होणार होता. पण तो सगळा पुढं. शल्यानं मात्र पांडव जिंकावेत या दृष्टीनं इथं 18व्या दिवशी युद्ध केलं आणि स्वतःच आत्मसमर्पण केलं. त्यानं सेनापती पदाचा स्वतःला अभिषेक का करून घेतला असावा? कधीतरी या युद्धाच्या आठवणी ज्यावेळी आपली नातवंड एकमेकांना सांगतील, त्यावेळी या युद्धामध्ये आपले आजोबा सेनापती होते, हा मोठेपणा त्यांना मिरवता यावा यासाठी शल्यानं स्वतःला सेनापती पदाचा अभिषेक करून घेतला होता काय? ती एक शक्यता आहे. एक खोटी भ्रामक असा मोठेपणाचा आव आणण्यासाठी शल्यानं स्वतःला सेनापती पदाचा अभिषेक करून घेतला असेल आणि कदाचित पांडवांनी जिंकावं यासाठी स्वतःला एक स्वतःचा त्यानं सेनापतीपदी अभिषेक करून घेऊन पांडव जिंकावेत याचीच काळजी घेण्यासाठी तो सेनापती म्हणून 18व्या दिवशी कुरुक्षेत्रावर आला असेल. शल्यानं शेवटी पांडव जिंकावेत याची काळजी घेत सेनापती म्हणून 18व्या दिवशी कुरुक्षेत्रावर युद्ध केलं आणि स्वतःचं आत्मसमर्पण केलं आणि युधिष्ठिराकडून तो मारला गेला. युद्ध औपचारिकदृष्ट्या संपून गेलं. धन्यवाद.